गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय राहणार आहे। निराशार इरई धरणाच्या पाण्यात पुढच्या काही दिवसात पर्यटकांसाठी बोटिंग सुविधेचा प्रारंभ होणार आहे। ही बोटिंग गो ग्रीन राहणार असून सुमारे 1 लाख वार्षिक पर्यटक संख्या असणाऱ्या ताडोबाच्या भेटीत नवे आकर्षण असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देश आणि परदेशातील पर्यटकांची पहिली पसंती ठरला आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ताडोबा आणि अन्यत्र असलेल्या व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटन टप्प्याटप्प्याने कमी करून बफर क्षेत्रातील पर्यटनावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या ताडोबाच्या गाभा क्षेत्रात दरवर्षी 1 लाख पर्यटक व्याघ्र दर्शनाच्या निमित्ताने येत आहेत, तर बफर अर्थात बाह्य क्षेत्रात सुविधात उत्तम वाढ केल्याने ताडोबात प्रवेश न मिळाल्याने बाह्य क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे। आता बफर क्षेत्रातील पर्यटन अधिक संस्मरणीय करण्यासाठी वन विभागाने एक भन्नाट प्रकल्प आखला आहे। ताडोबा प्रकल्पाच्या लगत असलेल्या ऐस पैस इरई धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बोटिंग सुविधा सुरू केली जाणार आहे। यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। देशातील याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया या बोटिंग क्रीडा प्रकाराशी संलग्न सर्वोच्च संस्थेने यासाठी सहकार्य दिले। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी एकूण 20 गाईड यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहेत, तर 10 चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे। याशिवाय एका बचाव पथकाला आकस्मिक प्रसंगासाठी सज्ज करण्यात आले। सुमारे 60 लाख रुपये खर्चून 3 बोटींची व्यवस्था करण्यात आली असून या बोटी बॅटरी आधारित अर्थात गो ग्रीन असणार आहे। एका बोटीत 9 पर्यटक बोटिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत। सकाळ दुपार अशा 2 सत्रात एकूण 54 पर्यटक प्रत्येकी 1.5 तास इरई धरणातील निळाशार पाण्यात पक्ष्यांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटू शकणार आहे। ही सुविधा आसपासच्या खेड्यातील इको विलेज कमिटीच्या वतीने संचालित केली जाणार आहे। सीतारामपेठ गावाजवळ यासाठी खास जेट्टी तयार करण्यात आला असून तयारीवर अंतिम हात फिरवला जातोय। दरम्यान या बोटीत पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली असून लाईफ जॅकेट, GPS ट्रॅकर, धरणाच्या पाण्यात मार्क्स लावले जाणार आहेत। याशिवाय एक वेगळी बचाव बोट आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पर्यटक सुरक्षेसाठी बोटिंग दरम्यान सदैव तैनात असणार आहे। आतापर्यंत पर्यटक ताडोबातील वाघांच्या दर्शनासाठी गर्दी करत होते। नव्या सुविधेने काठोकाठ भरलेल्या कित्येक मैल पसरलेल्या इरई धरणातील पक्षी वैभव अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार आहे। तेव्हा मार्च पासून ताडोबाची भ्रमंती म्हणजे वन्यजीवन आणि पक्षी वैभवाचं दर्शन अशा दुहेरी कारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रास भेट देण्यासाठी वर्षभरातून 1 लाखाच्या वर पर्यटक दरवर्षी येत असतात। तसेच आता मागील काही वर्षापासून बफर क्षेत्रामध्येही पर्यटकांची संख्या वाढत आहे। तर कोर क्षेत्राच्या पर्यटनासोबतच बफर क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी संधी मिळावी यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली बफर क्षेत्रामध्ये बोटिंग पर्यटनाची लवकरच सुरुवात होणार आहे। यासाठी सध्या तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार सकाळी 2 आणि दुपारच्या फेरीमध्ये 2 अशा प्रकारे एकूण 4 फेऱ्या पर्यटकांसाठी राहतील। तर ही बोट इलेक्ट्रिक चार्ज असल्यामुळे ती एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ती 4 तास चालू शकते। तर त्या दृष्टीने ह्या फेऱ्या प्लॅन केलेल्या आहेत आणि एका फेरीमध्ये साधारणतः 1.5 तास पर्यटकांना भ्रमंती करता येईल व नंतर ते परत येतील। अशा प्रकारे सकाळी 2 आणि दुपारच्या वेळी 2 अशा प्रकारे दिवसभरात 4 भ्रमंती पर्यटक करू शकतात। गडचिरोलीहून टी रोमित, गर्जा महाराष्ट्र न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षली प्रभाव कमी होत असल्याचा संताप व्यक्त करण्यासाठी आणि नक्षल्यांचे होणारे नुकसान यामुळे त्रस्त नक्षलवादी सर्वसामान्य जनतेची निर्दयीपणे हत्या करत आहे। यामध्ये अजून एका निष्पाप जीवाला नक्षलवाद्यांनी मारण्याचा प्रयत्न केलाय। मागील महिन्यात दामरजा येथे झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये एक नक्षल कमांडर नामे मंगी ही मारली गेली होती। याचा बदला म्हणून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी एक युवक नामे लखन याला नक्षलवाद्यांनी उचलून कोतागुडम पोमके दामरचा उपविभाग जिमलगट्टा येथे आणले आणि रात्री जंगल परिसरात त्याच्या सर्व शरीरावर बांबूचे फटके मारून तसेच त्याला दगडाने ठेचून मारहाण केली।
केवळ पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून या तरुणाला पशुतुल्य मारहाण करून नक्षलवाद्यांनी माणुसकीला काळिंबा फासली। सदर इसम हा जखमी असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोमकेधामर येथे दिली आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले। सदर घटनेची माहिती प्रभारी अधिकारी पोमकेधामरांचा यांनी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कळवली। सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपले कर्तव्य तत्परतेने बजावत अत्यंत औदार्यपूर्वक या जखमी तरुणाचे प्राण वाचवण्याचे राखून वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा दाखवून दिली। गडचिरोलीहून टी रोमित गर्जा, महाराष्ट्र न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाथर्डी शहरात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली होती। शहरातील कसबा भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तहसीलदार सुनीता जराड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक वसंत भोये, उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, नगरसेविका सुरेखा गोरे, माजी नगराध्यक्ष अभय आवाड तसेच राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार सुनीता जराड, माजी नगराध्यक्ष अभय आवाड, खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम बोरुडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू यांनी आपली भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कसबा व्यायाम शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अभय आवाड यांच्या हस्ते करण्यात आले। किसन कोकाटे मित्रमंडळाच्या वतीने वामनभाऊ नगरमधील स्वामी समर्थ मंदिर ते कसबा पेठ येथील शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोठ्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं। मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले। युवा नेते प्रवीण राजगुरू मित्रमंडळाच्या वतीने कसबा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना मनापासून शुभेच्छा। तरुणांनी महाराजांचीच आम्ही सगळ्यांनी आदर्श घेतलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही महाराजाच्या आदर्शाच्या प्रमाणेच चालत आहे। रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचं तरुणांचं प्रयत्न आहेत। आज शिवजयंती निमित्त सर्व जनतेला, अधिकारी, कर्मचारी, सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। पाथर्डीहून सुनील भोंगळ, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। राहुरी तालुक्यातील उमरे येथील सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानावर धाड टाकत जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकान सीलबंद केले। स्वस्त धान्य दुकानदार नवनाथ ढोकणे यांच्यावर अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने उमरे, वारागाव, नांदूर, मुसवाडी आदी भागात अचानकपणे धाड टाकली। दप्तर तपासणी कामकाज करीत दुकानातील रॉकेल आणि धान्याची माहिती घेतली। मात्र 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता उमरे येथील दुकानदार नवनाथ किसन ढोकणे यांनी अधिकाऱ्यांना दुकानाची माहिती देण्यास टाळाटाळ केली। दुकानाला कुलूप असल्याने तपासणी कामात अडथळा येत असल्याने अखेर जिल्हा पुरवठा अधिकारी गरचे सहाय्यक अधिकारी राहुल जाधव यांनी तालुका पुरवठा अधिकारी शेरे यांसमवेत उमरे गावातील पंचांना बोलावून घेतले। दुकानाचे कुलूप तोडल्यानंतर अन्नधान्याची आणि रॉकेलची पाहणी करण्यात आली। पाहणीत दुकानातील विक्री रजिस्टर, साठा रजिस्टर, आवक जावक नोंदवही आदी दस्तावेज नसल्याचं दिसून आलं। तसेच अन्नधान्य आणि रॉकेल बाबतही अपहार झाल्याचं निदर्शनास आल्यानं जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तालुका अधिकारी शेरे यांना दुकान चालक ढोकणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं। पोलीस ठाण्यात तालुका पुरवठा अधिकारी देविदास शेरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नवनाथ किसन ढोकणे विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तहसीलदार अनिल दोंडे यांनी सांगितली। दिनांक 17 फेब्रुवारी 2016 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी राहुरी तालुक्यातील मोजे उमरे या गावातील स्वस्त धान्य दुकान व राखेल दुकान हे तपासण्यासाठी गावी गेले असता संबंधित दुकान हे विविध कार्यकारी सेवा सोसायटी उमरे यांच्या नावाने असून ते चालवण्याचं काम नवनाथ किसन ढोकणे हे करतात। संबंधितांना दुकान उघडून तपासणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यास सांगितलं असता त्यांनी चावी आणतो असं म्हणून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चावी आणण्यासाठी निघून गेले आणि ते परत काही आले नाहीत किंवा फोन बंद करून तिथून निघून गेले। त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित दुकान पंचांच्या समक्ष कुलूप काढून तपासणी केली। तिथे कुठल्याही प्रकारचं दप्तर आढळून आलेलं नाही। राहुरीहून सुनील भोंगळ, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। मॉल्समध्ये मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर आर्थिकदृष्ट्या परवडणारी अशी छोटी नाट्यगृहे उभारल्यास मराठी नाटकांना त्यांचा निश्चितच फायदा होऊ शकेल अशी अभिनव कल्पना 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मांडली।
ही कल्पना व्यवहार्य वाटत असल्यास रंगकर्मींनी शासनाकडे तशी मागणी करावी, म्हणजे त्याबाबतचे धोरण तयार करण्यास चालना मिळेल, असे श्री शिंदे म्हणाले. मल्टिप्लेक्सनी मराठी चित्रपटांना हात दिला असून मॉल्समध्ये 200 खुर्च्यांचे छोटे नाट्यगृह बांधल्यास मॉलमध्ये विरंगुळ्यासाठी येणारा आयता प्रेक्षक वर्ग नाटका मिळू शकेल, असंही ते म्हणाले. संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झाले. या प्रसंगी स्वागताध्यक्ष या नात्याने श्री शिंदे बोलत होते. साहित्य संमेलन यापूर्वी 3 वेळा ठाण्यात झालं. अगदी अलीकडे म्हणजे 2011 साली देखील याच ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये साहित्य संमेलन झालं. पण जवळपास 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच नाट्य संमेलन आयोजित करण्याचा मान ठाण्याला मिळालेला आहे. हा पुन्हा एकदा मी सांगेन की हा ठाण्याचा बहुमान आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे नगरी रंगभूमीच्या या सोहळ्यासाठी उत्साहाने सजली आहे. आजवरच्या परंपरेला छेद देत केवळ एकाच ठिकाणी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपण संपूर्ण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे संमेलन आयोजित केले. यावेळी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, संमेलनाच्या मावळते अध्यक्ष श्रीमती फयाज आदी मान्यवर उपस्थित होते. ठाण्याहून नरेंद्र कसबे, गरजा महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे अहमदनगर येथून. अहमदनगर शहरात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संच, मखदूम परिवार आणि इतिहास प्रेमी मित्रमंडळाच्या वतीने भव्य चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रदर्शनाचं उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात मराठा सेवा संघ, मखदूम परिवार आणि इतिहासप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस उपाधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. दरम्यान जिजाऊ जयंती निमित्त अहमदनगर शहरात लहान वयोगटानुसार तर थेट मोठ्यांपर्यंत चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रकला स्पर्धेचं बक्षीस वितरणा अगोदर काढण्यात आलेल्या या चित्रांचं तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तकांचं प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी धर्म किंवा कोणत्याही समाजात भेदभाव केला का, यांसह अनेक विषयांची देवाणघेवाण व्हावी याकरिता शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा महासंघ, मखदूम परिवार आणि इतिहासप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. समाजात वावरत असताना कट्टरवाद न करता जातीय सलोखा जपण्याची सध्या गरज असून यांसारखे उपक्रम हाती घेण्यात आले तर नक्कीच पोलीस प्रशासनाला बंदोबस्त करण्याची गरज राहणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस उपाधीक्षक पंकज देशमुख यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. आजच्या ह्या प्रदर्शनाला इथे आल्यावर मनापासून अत्यंत आनंद झाला आणि ज्या प्रकारचं प्रदर्शन लहान मुलांनी रेखाटलं आहे, ज्या प्रकारची चित्रकृती त्यांनी रेखाटल्या आहेत, त्यावरून मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या भविष्य काळामध्ये जी आधी आपल्या शिक्षण व्यवस्थेतूनच जो एका प्रकारचा कट्टरवाद लहान मुलांच्या मनामध्ये बिंबवला जायचा, त्याला कुठेतरी आळा बसेल आणि हा आळा बसायला सुरुवात झालेली आहे. एका प्रकारची निधर्मी सर्व धर्म समभाव मांडणारी पिढी आपण ह्या देशात तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचं हे चित्र प्रदर्शन मला असं वाटतं की त्याचीच एक झलक ह्या चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली आहे. तसेच या कार्यक्रमांसारखे अनेक उपक्रम अहमदनगर शहरात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात येत आहे. असे कार्यक्रम समाजात घेण्याची गरज निर्माण झाली असून या अशा कार्यक्रमामुळे जातीय सलोखा अबाधित राहणार असल्याची प्रतिक्रिया देत आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे वाघसर यांनी दिली आहे. दरम्यान आयोजित या प्रदर्शनास अहमदनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रदर्शनामागे उद्देश असा होता की विविध समाजातील मुलांनी आणि पालकांनी चांगल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा. वर्षभर असे यासारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आपल्या मुलांनी यावेळेस जर घेतलं नसेल तर पुढच्या वेळेस निश्चितपणे भाग घ्यावा व समाजामध्ये सर्व धर्म समभाव कसा निर्माण होईल यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. अहमदनगरहून उमेश सय्यद, गरजा महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे चंद्रपूरहून. चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय.
मुरखळा गावाजवळ असलेल्या राईस मिलजवळ मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्यानं बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली. मुरखळा गावाबाहेर मुख्य रस्त्याला लागूनच तलाव आहे. या तलावातील पाणी पिण्यासाठी बिबट्या मुख्य मार्ग ओलांडून येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या जागीच ठार झालाय. बिबट्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना माहिती होताच मुरखळा, नवेगाव, कनेरी येथील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याला गडचिरोली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. एसीएफ नाईकवाडे आणि उपवन संरक्षण लक्ष्मी अनबत्तुल्ला यांनी मृतक बिबट्याची पाहणी केली, परंतु त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. मृत झालेल्या बिबट्याचे वय 2.5 ते 3 वर्षाचं माबी बिबट्या असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितले. अज्ञात वाहन फरार झाले असून त्याचा शोध गडचिरोली वन विभाग करीत आहे. शवविच्छेदनानंतर बिबट्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गडचिरोली ते चंद्रपूर रोड जो आपला हायवे आहे त्याच्यावर गडचिरोली ते मुरखळा हा 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुरखळ्याच्या टर्निंग पॉइंटवर गडचिरोलीच्या राईट साईडला सदर बिबट रोड क्रॉस करताना त्याचा अपघात झालेला आहे आणि तो अपघात जेव्हा झाला त्याचा तर त्या रोडला लागूनच तो पडलेला आढळला. त्याच्यानंतर त्याची सगळी पाहणी केली तर त्यावेळेस त्याच्या डोक्याला मार लागलेला दिसला आणि वाहनाचा शोध घेतला असता. वाहनाचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही, पण वाहनाचा शोध घेणं आमचं सुरू आहे आणि त्या स्पॉट जिथं आहे जिथं त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणावरून आम्ही त्यांना आपल्या कब्जात घेतलेला आहे आणि ते रेंज ऑफिसला आम्ही आणलेलं आहे. आणि गडचिरोलीहून टी रोमित गर्जा, महाराष्ट्र न्यूज. चोंडेश्वरी वाडी माळशिरस तालुक्यातील 4000 लोकवस्तीचं गाव, पण या गावानं केलेला उपक्रम सांगितलं तर पुरोगामी म्हणून ओळखणाऱ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं काम येथे ग्रामपंचायतीनं सुरू केलं आहे. चला तर मग पाहूया काय आहे उपक्रम. माळशिरस तालुक्यामधील समाजसेवेला जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत आधार मिळत आहे. मग मुलींना दत्तक घेणं असो किंवा त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं, जनसेवा ही पुढे राहिली आहे. मुलगा जन्माला आला की त्याचं स्वागत आपसुकच केलं जातं, पण मुलींच्याही जन्माचं स्वागत, तिच्या जन्माचा उत्सव साजरा झाला पाहिजे यासाठी चोंडेश्वरी वाडी ग्रामपंचायतीने गावात जन्माला आलेल्या मुलीच्या नावे 5000 रुपयांची ठेव राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर सदस्यांनी सर्व्हे केला असता गावातील मुलींचा जन्मदर कमी असल्याची बाब निदर्शनास आली. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि मार्गदर्शक शिवसेना नेते धवलसिंग मोहिते पाटील यांनी पुढाकार घेत सावित्रीबाई फुले कन्यारत्न योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. चोंडरवाडी हे तालुका माळशिरसमधील एक छोटंसं गाव. या गावामध्ये मुलगी जन्माला आली की ग्रामपंचायतच्या वतीनं आणि महिला विकासाच्या निधीच्या माध्यमातून तिच्या नावावर, मुलीच्या नावावर 5000 रुपये ठेवण्याचा उपक्रम आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच युवा बॉडी ही बिनविरोध गावाच्या सर्व वडीलधारी मंडळी, गावातील सगळ्या नागरिकांनी निवडून दिल्यानंतर या गावामध्ये आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात एक जनजागृती व्हावी. आपल्या गावामध्ये जन्माला येणाऱ्या मुलीची जबाबदारी ही नुसतं त्या कुटुंबाची नसून आपल्या गावाची आहे, ही भावना निर्माण व्हावी. मग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून असं योजना राबवणं, मुली जन्माला आल्यानंतरच्या नावावर 5000 ठेवणं ही पहिलीच योजना या महाराष्ट्रामध्ये आपण मिळणार आहे. ही योजना तयार तर झाली, मात्र यासाठी निधीची तरतूद करताना ग्रामपंचायतीने सर्व सदस्य आणि सरपंच यांना मिळणारे जवळपास वार्षिक 50,000 मानधन आणि ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्नामधून 10% आणि महिला बालकल्याण विभागाकडून मिळणारा निधी यामधून अशा ठेवी ठेवण्याची तरतूद केली आहे. आदरणीय लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ लोक सहभागातून लोक अर्पण योजना आम्ही चोंडेश्वरी ग्रामपंचायतच्या वतीनं 26 जानेवारीला ग्रामसभेचा ठराव करून यावेळेस आम्ही 5000 रुपये एका मुलीच्या नावाने ठेवण्याचा हा उपक्रम राबवलेला आहे. आमच्या गावामध्ये मुलगी जन्माला आली, मुलींची संख्या कमी आहे व गावातील लोकसंख्या 4500च्या आसपास आहे व मतदान 3050 आहे. यामुळे गावातील मुलगी जन्माला आल्यानंतरनं त्या मुलीच्या नावे 5000 रुपये ठेवून त्या मुलीला
18 वर्षानंतरनं त्या मुलीच्या नावे 18,224 रुपये आपण त्या मुलीच्या लग्नाच्या टायमिंगला मिळणार आहेत. गावात आता मुलगी झाली तरी तिच्या माता पित्याला मुलगा झाल्यावर जेवढा आनंद होतो कदाचित त्यापेक्षा अधिकच आनंद झाल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. मुलगा झाल्यावर जेवढा आनंद झाला आहे तेवढा मुलगी झाल्यावर मला आनंद झालेला आहे. आमच्या ग्रामपंचायतने मुलीच्या नावे 5,000 रुपये ठेवलेले आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. गाव तसं छोटं पण या गावाने सुरू केलेल्या उपक्रमाची रक्कम कमी असेल पण उद्देश मात्र खूप मोठा आहे. अशा पद्धतीने सकारात्मक विचार झाला तर कमी होत असणारा स्त्री जन्माचा दर वाढायला नक्कीच मदत होईल. विशेषतः ग्रामीण भागात स्त्री भ्रूण हत्येच वाढणारं प्रमाण कमी झालं तर या छोट्या गावाचा मोठा संदेश लोकांपर्यंत पोहोचला असंच म्हणावं लागेल. ग्रामपंचायतीने सावित्रीबाई फुले कन्यारत्न योजना राबवण्याचा निर्णय मागील मीटिंगमध्ये झालेला होता. त्यासंबंधित 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे. जे गावात मुलीचा जन्म झाल्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या टाळण्यासाठी आणि लोकात जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक मुलीच्या नावे त्या 5,000 रुपयाची ठेव राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. पंढरपूरहून माऊली डांगे, गर्जा महाराष्ट्र न्यूज. जगद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांच्या 277व्या जन्मोत्सवानिमित्त 2 दिवसीय गौर बंजारा संस्कार हा राज्यस्तरीय बंजारा महोत्सव पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील जगदंबा मंदिराच्या प्रांगणात संपन्न झालाय. या कार्यक्रमाच्या निरोप समारंभासाठी आमदार मोनिका राजळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी सकाळी बंजारा लमाण समाजाचे आद्य गुरु संत सेवालाल यांच्या प्रतिमा पालखीची पारंपरिक बंजारा वाद्य वाजत आणि त्यापुढे बंजारा नृत्य करत मिरवणूक काढण्यात आली. वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मिरवणूक मार्गावर एकच गर्दी केली. लिंगी गीते, ढालिया नृत्य आणि अन्य प्रकारच्या लोकगीतांनी उपस्थितांची डोळ्यांची पारणे फेडली. कर्नाटक, तेलंगणा राज्यातूनही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार यांनी प्रास्ताविकातूनच बंजारा समाजाच्या समस्या आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. बंजारा लमाण समाजाच्या विकासाबरोबरच प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी देऊन आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पवार यांनी करून आभार प्रभार पवार यांनी मांडले. समाजापुढे, देशासमोर किंवा आमच्या नवीन पिढीसमोर ही सर्व कला कशी येईल यासाठी प्रयत्न होणं निश्चितच गरजेचं आहे. आणि या परिसरात आपण ज्या संकल्पना, ज्या योजना, जे स्वप्न आपण या समाजाच्या विकासासाठी, या परिसराच्या विकासासाठी विष्णुपंतांनी या ठिकाणी सांगितले, त्यामध्ये निश्चितच माझंही योगदान या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच राहील अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देते. आरक्षणाचा स्तोम होतो की आपण आरक्षणामध्ये आहोत, पण 3% आरक्षणामध्ये 27 जाती आहेत आणि स्पर्धेमध्ये कुणी दिसत नाही. कारण जेवढे काल MPSC वाले होते ते सांगत होते की एकदा यादी वाचली की यादीमध्ये एखादा बंजारा सापडतो, बंजारा माणसंच नाहीये. मग आपण कुठं कमी पडतोय का, तर त्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे असं माझं मत. या व्यासपीठाच्या निमित्तानं, जगद्गुरू सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं या सामाजिक विषय जो आहे, जो आपल्या समोर मोठा प्रश्न आहे, त्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे. पाथर्डीहून सुनील भोंगळ, गर्जा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.